मित्रांनो, तुम्ही जर ई श्रम कार्ड काढला असेल तर तुम्हाला आता 3,000 रुपये महिन्याला पडण्यास सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी पहा, मला पण या ठिकाणी मेसेज आलेला आहे. तुम्हाला पण मेसेज आलाय का नाही नक्की चेक करा. जर नाही आला तर तुम्हाला काय करायचं आहे हे पण सांगणार आहे. परंतु तुम्ही जर ई श्रम कार्ड काढला असेल तर तुमच्यासाठी खुश खबर आहे. तुमच्यासाठी खुश खबर आहे. कारण का तुमच्यापैकी अनेकांना तुमच्या फोनवर असा एक मेसेज आला असेल, त्यामध्ये दर महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहेत असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, अशा प्रकारे मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. आणि ह्या मेसेज मध्ये काय दिलेलं आहे की फॉर RS 3,000 रुपये पेन्शन जॉईन प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना. 3,000 रुपये जे आहे ते पेन्शन सुरू करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेला जॉईन करा. या ठिकाणी त्यांची वेबसाईट पण दिलेली आहे. आणि त्यानंतर खाली काय दिलेलं आहे, तुम्हाला या ठिकाणी भेटण्यासाठी सांगितलेलं, कुठं तुम्हाला जायचंय भेट घेण्यासाठी, की तुमच्या जवळच्या नगर निगम, नगरपालिका, नगर परिषद किंवा कलेक्टर ऑफिस किंवा जिल्हा परिषद किंवा तहसील BDO सर यांची भेट घेण्यासाठी सांगितलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी तारीख पण दिली आहे की 25/8/2025. तुम्हाला जर असा मेसेज आला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला isram.gov.in असं ऑप्शन दिसत आहे, ह्यावरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ओपन ऑप्शन दिसत आहे, ह्या ओपन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्यासमोर जे आहे ते ई श्रम कार्डची जी वेबसाईट आहे ही आपल्यासमोर ओपन होणार आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुमच्यासमोर ही वेबसाईट ओपन व्हायला पाहिजे. तर या ठिकाणी पहा, हे जी लिंक जी आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट ह्या वेबसाईटवर येऊ शकतात. मेसेज जर आला नसेल तर, आणि मेसेज आला असेल तर तिथे तुम्हाला क्लिक करायला सांगितलेलं आहे. तर त्यानंतर या ठिकाणी पहा, मुख्य पानावर जा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मुख्य पानावर जा, यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दुसरं जे आहे ते पेज ओपन होणार आहे. तर या ठिकाणी पहा, आपण जे आहे ते ह्या होम पेजवर आलेलो आहोत ई श्रमच्या. तर या ठिकाणी पहा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे ई श्रम, या ठिकाणी पाहू शकतात. तर अशा प्रकारे ही वेबसाईट आपल्यासमोर यायला पाहिजे. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जे आहे ते या ठिकाणी अशा प्रकारे हे दिसणार आहे. तर तुमचं जर अगोदरपासून या ठिकाणी अगोदरपासून तुम्हाला जर या ठिकाणी तुमची नोंदणी झालेली असेल तर काही अडचण नाहीये. तर या ठिकाणी तुमची नोंदणी झालेली नसेल तर तुम्ही या ठिकाणी ई श्रम नोंदणी करा ह्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी क्लिक करायचे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला जे या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत, तुम्हाला या ठिकाणी काही माहिती भरायची आहे. तुम्हाला या ठिकाणी काय काय लागणार आहे, तुमचा आधार नंबर लागणार आहे, पॅन कार्ड नंबर लागणार आहे, आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर लागणार आहे. तर अशा प्रकारे, आणि हे आता असल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, या ठिकाणी कॅप्चा भरायचा आहे, आणि खाली काय माहिती दिली ती भरायची आणि सबमिट करायची आहे. तुमची या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे तुमची नोंदणी होणार आहे. त्या ठिकाणी तुमची नोंदणी झालेली आहे समजा अशा प्रकारे. तर नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता 3,000 रुपये महिन्याला कसे भेटणार आहेत. तर या ठिकाणी पहा, ती दर महिना 3,000 रुपये तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे, तुम्हाला पाहायला भेटत आहे. तुमची आता नोंदणी झालेली आहे. या ठिकाणी काय ऑप्शन दिलेला आहे, तुमची जर अगोदर नोंदणी झाली असेल तर या ठिकाणी लॉग इन करा. तर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करा यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण क्लिक करूयात. आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आपला जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर कॅप्चा या ठिकाणी भरून घ्यायचा आहे, आधार नंबर आणि कॅप्चा. ठिकाणी मी आधार नंबर आणि कॅप्चा भरलेला आहे. आता सेंड OTP ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर या ठिकाणी पहा, आपल्याला आता एक OTP येईल. तो OTP जे आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे या रकान्यामध्ये. तर या ठिकाणी OTP आलेला आहे, OTP आपण टाकून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी OTP टाकलेला आहे आपण. आणि त्यानंतर OTP टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते कॅप्चा भरून घ्यायचा आहे. आता कॅप्चा भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. असं आलेलं पाहिजे तुमच्या वेबसाईटवर. असं आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, सबमिट केल्यानंतर आपल्याला जे आहे ते या ठिकाणी आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला बरोबर टाकायचा आहे. आपला आधार नंबर टाकलेला आहे. या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला खाली काय 3 ऑप्शन भेटतात. या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली 3 ऑप्शन भेटतात, फिंगरप्रिंटचं, नंतर डोळ्याचं, आणि जे आहे ते OTPचं. तर आपल्याला जे आहे ते OTPने आपण जे आहे त्या ठिकाणी जे आहे ते व्हेरीफाय करणार आहोत. OTPवरती आपण क्लिक करूयात. या ठिकाणी OTPवरती क्लिक केलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला एकदा कॅप्चा भरून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी मी कॅप्चा भरून घेतो. या ठिकाणी आपण जे आहे ते कॅप्चा पण भरलेला आहे. आता आपल्याला सबमिट हे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी सबमिट ऑप्शनवरती क्लिक करूयात. या ठिकाणी प्लीज वेट, आणि या ठिकाणी आपल्याला जे ते OTP आणखीन एकदा OTP येणार आहे. तर OTP या ठिकाणी टाकायचा आहे, आणि पुन्हा आणखीन तुम्हाला एकदा कॅप्चा या ठिकाणी भरायचा आहे. तर या ठिकाणी पहा, आपण OTP आणि कॅप्चा भरलेला आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेट यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी व्हॅलिडेट यावरती क्लिक केल्यानंतर प्लीज वेट येईल, आणि त्यानंतर जे आहे ते आपल्यासमोर असा इंटरफेस येणार आहे. तर या ठिकाणी पहा, आपल्यासमोर आपल्याला या ठिकाणी संपूर्ण जे आहे ते अपडेट या ठिकाणी आलेले आहे, की आपलं या ठिकाणी नाव येणार आहे. या ठिकाणी पाहू शकतात अशा प्रकारे.
त्यानंतर आपलं जे आहे ते जन्मतारीख, त्यानंतर जे आहे ते जेंडर येणार आहे, फिमेल का मेल आहे ते, आणि त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी फिमेल मेल आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे आहे ते आपली या ठिकाणी KYC करण्यासाठी सांगत आहेत. या ठिकाणी पाहू शकतात KYC या ठिकाणी करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्याला KYC अपडेट KYC इन्फॉर्मेशन यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते KYC तुमची करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी KYC केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या मेसेजमध्ये काय सांगितलेलं तुम्ही पाहू शकता. आपल्याला जो मेसेज आलेला आहे त्या मेसेजमध्ये काय सांगितलेलं आहे या ठिकाणी पहा. आता आपण हा मेसेज जो आहे तो ट्रान्सलेट केलेला आहे मराठीमध्ये. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, 3,000 रुपये पेन्शनसाठी मानधन.in वर प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजनेत सामील व्हा. तुम्हाला मासिक योगदान किती द्यावं लागेल की 55 रुपये द्यावं लागणार आहे. पासून सुरू होते. कृपया 25/8/2025 पासून नगर निगम, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, त्यानंतर तहसील, BDO यांना भेट द्या असं सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर या ठिकाणी हे योजनेचा लाभ घ्यायचा असेल, पहा मित्रांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचा तुमचा प्रश्न जो पडलेला होता की तुम्ही म्हणता की आम्हाला 3,000 रुपये कसे भेटणार. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला संपूर्ण समजून सांगतो की तुमचं वय किती असेल. तुमचं 18 ते 40 वर्ष वयोगट असेल किंवा 18 ते 60 वर्ष वयोगट असेल, तुम्हाला कसे पैसे या ठिकाणी भेटणार 3,000 रुपये. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला दर महिन्याला 3,000 रुपये भेटणार. पण कधी भेटणार की या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळी 60 वर्ष पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला जे आहे ही पेन्शन सुरू होणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुमचं जर वय सध्या 18 असेल, सध्या वय समजा 18 असेल थोडक्यात धरा, तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते तुमचं किती रुपये भरायचे आहे, तुम्हाला महिन्याला 55 रुपये भरायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला सरकार जे आहे ते तुमचं 55 रुपये भरणार आहे. तुम्ही 55 आणि सरकार 55 रुपये, तर असे 110 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार दर महिन्याला. तुमचे 55 रुपये आणि गव्हर्नमेंटचे म्हणजे सरकारचे 55 रुपये असे 110 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार. किती, तुमचे 60 वर्षाच्या नंतर तुम्हाला पेन्शन सुरू होईल. तुम्ही जर या ठिकाणी थोडक्यात तुमचं वय 20 असेल, या ठिकाणी पहा तुमचं वय 20 असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते 61 रुपये भरायचे आहेत. गव्हर्नमेंट म्हणजे सरकार जे आहे ते 61 रुपये भरेल. असे 122 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार. म्हणजे जसं जसं तुमचं वय जे वाढेल तसं तसं तुम्हाला जे आहे ते पैसे पण वाढून भरावा लागणार आहेत. या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी जर तुमचं वय 25 असेल, तुम्हाला जे आहे ते 80 रुपये जे आहे ते भरायचे आहेत. 80 रुपये तुम्ही आणि 80 रुपये जे आहे ते गव्हर्नमेंट म्हणजे सरकार भरणार आहे. असे 160 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. ते नक्की तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला 3,000 रुपये कसे भेटणार आहेत. की तुमचं जसं जसं वय असेल, तुमचं जर या थोडक्यात या ठिकाणी पहा, तुमचं जर या ठिकाणी 40 वय असेल, या ठिकाणी थोडक्यात धरा, तुमचं जर वय 40 आहे सध्या, तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते 200 रुपये प्रति महिन्याला भरायचे आहेत. तुम्ही 200 रुपये आणि प्रति महिन्याला तुमचं या ठिकाणी गव्हर्नमेंट जे आहे ते 200 रुपये भरणार. अशी जे आहे ते एकूण 400 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार. तुमचं वय 40 असेल तर हे लक्षात ठेवा. तुम्हाला 18 वर्ष तुमचं असेल तर तुम्हाला किती रुपये भरावे लागतील हे पण सांगितलेलं आहे. पण तुमचं या ठिकाणी 40 वय असेल, तुम्हाला प्रति महिना 200 रुपये भरायचा आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी हे महिना 200 रुपये महिना भरल्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचं 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमच्या अकाउंटवरती दर महिन्याला जे आहे ते 3,000 रुपये मिळणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण तुमची योजना लक्षात आली असेल की तुम्हाला 3,000 रुपये कसे भेटणार आहेत. हे नक्की तुमच्या लक्षात आलं असेल. या ठिकाणी भरपूर मेहनत करून हा व्हिडिओ बनवलेला आहे, कारण की बरेचसे या ठिकाणी लाभार्थी आहेत जे व्हिडिओवरती सर्च करून त्यांना भरपूर खरी माहिती भेटत नाही. तुम्हाला अगदी पुरेपूर माहिती मेसेज आल्यानंतर तुम्हाला काय पुढची प्रोसेस करावी लागते, तुम्हाला वेबसाईटवर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमची पडताळणी कशी करायची, तुमची नोंदणी कशी करायची, तुमची KYC कशी करायची, याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 3,000 रुपये कसे भेटणार ह्याबद्दल पण ह्या चॅटच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमचं वय किती असेल, तुम्हाला किती रुपये भरावे लागतील, आणि तुम्हाला तुमचं या ठिकाणी वय 40 असेल तुम्हाला प्रति महिन्याला किती रुपये भरावे लागतील हे पण सांगितलेलं आहे. हे संपूर्ण तुमच्या लक्षात आलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला या ठिकाणी ही माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अशीच नवनवीन योजनेची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फक्त एक सबस्क्राईब करा. म्हणजे इथून पुढे पण तुम्हाला नवनवीन आपल्या चॅनलवरती तुम्हाला खरीच माहिती भेटणार. तुम्हाला संपूर्ण जे आहे ते प्रूफ दाखवून या ठिकाणी तुम्हाला माहिती मी या चॅनलवरती देत असतोय. त्यामुळे तुम्हाला ही माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तरी पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.